नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला तर ताईंनो आणि दादांनो, स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ द्या तरीही खचून जाऊ नका. त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचा फक्त एक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराज हे तुम्हाला त्या संकटामधून नक्कीच बाहेर काढतील व नक्कीच बाहेर येण्याचा मार्गसुद्धा दाखवतील. त्यामुळे स्वामी महाराजांचा तुम्हाला एक साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे की जेणेकरून येणारं संकट आहे आपल्यावरती, ते येणारं संकट आहे ते स्वतःहून टळून जाईल किंवा महाराज हे आपल्याला स्वतःहून त्या संकटामधून बाहेर येण्यासाठी मार्ग दाखवतील किंवा स्वामींच्या रूपामध्ये कोणीतरी येऊन नक्कीच तुम्हाला त्या संकटामधून बाहेर काढतील. स्वामी हे सर्वस्व आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना सर्व काही माहीत आहे. त्यामुळे स्वामींसाठी तुम्ही हा एकमेव मंत्र म्हणायचा आहे की जेणेकरून स्वामी महाराज हे तुम्हाला नक्की त्या संकटामधून बाहेर येण्यास मदत करतील व नक्कीच कोणता तरी मार्ग दाखवतील. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असू द्या किंवा तुमच्या घरातील कोणी कितीही संकट असू द्या किंवा आयुष्यामध्ये तुमच्या कितीही मोठ्या प्रकारची समस्या असू द्या, तर तुम्ही फक्त महाराजांचा हा एकमेव मंत्र म्हणायचा आहे की जेणेकरून स्वामी महाराजांची कृपा ही तुमच्यावरती होईल. स्वामी महाराजांचा हा मंत्र हा आपल्याला सगळ्या संकटातून वाचवणारा असा मंत्र आहे. स्वामी महाराजांचा हा संकट निवारण मंत्र म्हणण्यासाठी तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असायला हवा. फोटो नसेल तर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असायला हवी, कारण हा मंत्र, हा संकट निवारण मंत्र हा तुम्हाला महाराजांच्या फोटोसमोर बसून म्हणायचा आहे. तर त्यामुळे तुमच्याकडे महाराजांचा फोटो असायला हवा. तर सर्वात पहिले तर हा मंत्र म्हणण्यासाठी कोणताही वेळ हा ठरलेला नाही आहे. कोणत्याही वेळेला, कुठल्याही सकाळ संध्याकाळ तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये हा मंत्र म्हणू शकता. याच्यासाठी ठराविक असा कोणताही वेळ नाही. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर तुम्हाला हा स्वामी महाराजांचा मंत्र आहे तो कोणता तरी सकाळचा वेळ किंवा संध्याकाळचा एक वेळ निवडायचा आहे आणि त्या वेळेत म्हणायचा आहे. तर तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून दिवाबत्ती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर धूप दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग स्वामी महाराजांचा हा मंत्र म्हणायचा आहे. तर हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे, तो तुम्हाला म्हणायचा आहे, जो की आपल्यावरची सर्व संकटे आहे त्या सर्व संकटांचं निवारण करेल. तर स्वामी महाराजांचा हा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र हा खूप जास्त ताकदवर आहे की तो स्वामी महाराजांच्या भक्तांना पूर्ण संकटांमधून वाचवतो किंवा त्या संकटांपासून त्यांचं संरक्षण करतो. त्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा म्हणायचा आहे. तर तारक मंत्र हा असा की निशंक हो मना, निर्भय हो मनारे. याचा अर्थ असा की मनातून निशंक हो आणि निर्भय हो. निशंक मनाने आणि निर्भय मनाने सेवा करा. प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. स्वामी महाराजांचं हे प्रचंड स्वामीबळ हे आपल्या पाठीशी आहे. अतक्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे बघा, स्वामी महाराज हे प्रत्येक गोष्ट जी अशक्य आहे ती शक्य करतात. त्यामुळे त्यांच्या ह्या तारक मंत्रामध्ये सुद्धा हे वाक्य आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनकाळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची बितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होश त्याहून तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामीच्या घेई हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर ताईंनो, तुम्हाला हा साधा सोप्पा हा फक्त स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे की जो तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटामधून बाहेर येण्यास मदत करेल. समजा तुम्हाला मानसिक त्रास आहे, कोणी घरामधील आजारी आहे किंवा तुम्ही
कुठलाही नवीन व्यवसाय चालू केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा तुमचं कोणतंच काम होत नाही आहे, अडलेलं काम होत नाही आहे किंवा कोर्ट कचेरीची कामं रखडली आहेत किंवा तुमच्या घरामधील सतत कोण ना कोण आजारी आहे, घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार झाला आहे, घरात खूप साऱ्या अडचणी येत आहेत, आयुष्यामध्ये खूप सारी संकट येत आहेत, खूप साऱ्या समस्या येत आहेत, तर त्या समस्याचे निवारण करण्यासाठी आणि त्या संकटांमधून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचा हा साधा सोपा हा मंत्र म्हणायचा आहे. तो फक्त तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून हा स्वामी महाराजांचा ताकदवर असा तारक मंत्र म्हणायचा आहे की जो तुम्हाला तुमच्या पूर्ण संकटांमधून किंवा टेन्शन आहे तुम्हाला कसलं तर त्या टेन्शनमधून किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला आहात, डिप्रेशनमधून काढण्यासाठी, तसंच टेन्शनमधून निघण्यासाठी, तसंच तुम्हाला तुमच्या समस्यांमधून सुटका मिळवण्यासाठी, संकटांमधून मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचा हा साधा सोपा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराज हे सर्वस्व आहेत, ते अनंत कोटी आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना सर्व काही माहीत आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचा हा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. तुम्हाला संकटांमधून बाहेर पडण्यासाठी, कितीही मोठं संकट असू द्या तुमच्या भोवताली, स्वामींचं वलय खूप मोठं आहे. स्वामी महाराज हे तुम्हाला त्या संकटांमधून बाहेर निघण्यासाठी नक्कीच मदत करतील. फक्त निशंक मनाने त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि तो मंत्र म्हणा, तर स्वामी महाराज हे नक्कीच तुम्हाला संकटांमधून बाहेर येण्यासाठी काहीच तरी मार्ग दाखवतील किंवा स्वामी महाराज हे कुठल्या तरी रूपात येऊन तुम्हाला मदत करतील. तर ताईंनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.